नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मुकुंद. आणि आज आहे 15 जुलै 2026 आणि आज आपण अचानक भयानक चाललेलो आहे लोणंदला. लोणंदला कशाला चाललो आहे आपण? तर आपण चाललो आहे माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला. आपण पुण्यात गेलतो, पण पुण्यामध्ये आपल्याला काही नीट दर्शन भेटलं नाही आणि मनात जरा रुकरुक लागून राहिलेली की माऊलींचं दर्शन नीट झालं नाही. कारण दरवर्षी आपण माऊलींचं दर्शन घेत असतो. मागच्या वर्षी आपण पुणे टू सासवड गेलो, त्याच्या मागच्या वर्षी आपण सासवड टू जेजुरी गेलेलो चालत. आणि ह्या वर्षी काय कारण असतो आपल्याला काय ते भेटलं नाही करायला. तर आत्ता आपण आलेलो आहे पंढरपूर फाट्याच्या पुढं. अर्ध्याच्या वर आपण रस्ता कवर केलेला आहे. सध्या आपण पंढरपूर फाट्यावर इथनं आपलं एक 20 किलोमीटर आहे लोणंद पालखीतळ. हा शिरवळ इकडून हा असा गेला की NH4 हायवे आहे. इकडं रात्रीत दिसते का नाही काय माहिती तुम्हाला. इकडून असं गेला की हा पुढं गेला की तुम्हाला 2 किलोमीटर शिरवळ लागल, पंढरपूर फाटा लागल. तिथनं सरळ गेला की डायरेक्ट पुणे. आपण पुण्याहून आलो आहे, तर आता आपण इकडून सरळ 20 किलोमीटर आपल्याला पालखी तळावर जायचं आहे. आत्ता किती वाजलेत? रात्रीचे वाजलेले आहेत आता 9. तर बघूया. आपल्यावर आपला मित्र दत्ता आहे. चला, अजून 1-2 जणांना तिथं जाऊन भेटायचं आहे आपल्याला. भेटूया लोणंद पालखी तळावर. मित्रांनो, आपण आत्ता आलेलो आहे भाज्याच्या पुढं. भाजे करून एक गाव आहे आणि आपण ज्या रोडने आलो तो रोड एवढा खराब रोड आहे ना, माझी चुकी झाली आहे. पंढरपूर फाट्यावर यायला नव्हतं लागत. पुढं आपलं गाव आहे खंडाळा, तिथून जायला लागत होतं. प्रॉब्लेम काय झाला, गाडीची उतरली बॅटरी, त्यामुळे लाईट पण लागत नाही आहे. आणि रोड एवढा खराब आहे ना, आता एका ढिगाऱ्यावर चढलेली आहे आपली गाडी. तर अजून आपलं 10 किलोमीटर राहिलेलं आहे, ते आपल्याला कवर करायचं आहे. एक खतरनाक ॲडव्हेंचर चालू आहे आपलं. बघूया आता आपण. अजून 10 किलोमीटर लोणंद आहे. तर ह्या रोडने येऊन खूप मोठी चुकी केली आहे, पण ठीक आहे, चलो जाऊया आपण पुढं. मित्रांनो, आता वाजले 10 आणि आपण पोहोचलेलो आहे पालखी तळावर. तर एकच दिवस मुक्काम असल्यामुळं खूप गर्दी आहे. आणि पाहू शकता जे पालखीबरोबर जे हे असतात, दिंड्या असतात, त्यांचा हा मुक्काम आहे. पालखीबरोबर ज्या काही ठराविक मानाच्या दिंड्या असतात त्यांचा मुक्काम पालखीच्या बाजूलाच असतो. आणि पाहू शकता इकडे तिकडे लाईटिंग आहे, तिथं माऊलींच्या पादुका ठेवलेल्या आहेत. आणि आता आपण दर्शन भेटते का हे आपण पाहणार आहे. चला बघूया आपण दर्शन. तर मित्रांनो, पाहू शकता एवढी गर्दी आहे. आता आपण इथं चौकशी केली तर ते सांगत आहे की तुम्हाला जर लाईनने दर्शन घेणं तुम्हाला 3 ते 4 तास लागू शकतात. तर आपण आता इथं मुखदर्शन घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि पाहू शकता इथं पुढं माऊलींच्या पादुका ठेवलेल्या आहे. आता आपण मुखदर्शन घेतोय. मित्रांनो, तुम्ही पण मुखदर्शन घ्या. आणि माऊलींच्या दर्शनासाठी आलेले बघा भाविक तुम्ही पाहू शकताय. या पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे बघा. एवढे अहोरात्र ते असतात, तर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहू शकताय तुम्ही.
मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण लोणंदमध्ये आहे आणि हे लोणंदचं मंदिर पाहू शकताय. लोक जागा भेटेल तर झोपलेले आहेत. आता आपल्याला निघायचंय परतीच्या मार्गाला. आता वाजलेत किती वाजले? 11:30 वाजलेत. 11:30, 12, 12:30, 1 पर्यंत आपण पोचतोय परत पुण्यात. हा ब्लॉग जर माझ्या घरच्यांनी बघितला तर मला लय शिव्या पडणार आहेत, कारण मी न सांगता आलोय. इथून माझं गाव 10 किलोमीटरवर आहे, सॉरी 20 किलोमीटरवर आहे. मी घरच्यांना सांगितलं ना मी इथं लोणंदला आलोय ते. चला बघूया पुढं काय होते. मित्रांनो, बोळाबोळातनं आपण आलेलो. आपली गाडी शोधतोय आपण. गाडीच सापडणं झाली आहे. गुगल लोकेशन टाकलंय पण लोकेशन गांडायला लागले. टर्न लेफ्ट. इकडे आहे बघ, इकडं वाटतंय. आणि अशा तऱ्हेने हे काय राजेंद्र निवास सापडली गाडी. एक 10 मिनिट 15-20 मिनिटाच्या प्रयत्नाने.